मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलाय। नागपूरमधल्या एका महिलेच्या पतीच्या मृत्यूला धनंजय मुंडेच कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप करून जरांगेंनी राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। तक्रार करणारी महिला मुख्यमंत्री फडणवीसांच्या नात्यातील असल्याचाही दावा त्यांनी केलाय। तसंच मुंडेंनी नादी लागू नये, त्यांची 22 प्रकरणं आपल्याकडे आहेत असा इशाराही जरांगेंनी दिलाय। मी आणखीन पाऊल उचललेलं नाही, तू कोळी आवरेव तुझे मॅटर इतके आहेत माझ्याकडे, तू धन्या मग इथून तरी महिना दिला कोण आमचे लोक उचकू नको। भाजप चवळ नाही करीत, भाजप काय हाताने लफडगाड्यात गुतून घे विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? महिना दिला नको, मी जर मागा लागलो तर पुढे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आले। त्याला मंत्रिपद देणार का भाजप? राष्ट्रवादी तर देणारच नाही, कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्ष संपत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील विरुद्ध माजी मंत्री धनंजय मुंडे असा राजकीय सामना रंगणार असंच दिसतंय। सरपंच संतोष देशमुखांची अमानुष हत्या, त्यातील आरोपी वाल्मिक कराडशी असलेले धनंजय मुंडेंचे संबंध आणि त्यातून धनंजय मुंडेंचं गेलेलं मंत्रिपद, हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे। मनोज जरांगे पाटलांनी जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हापासून धनंजय मुंडे त्यांच्या निशाण्यावर राहिलेत। बीडमधील वाढलेली गुन्हेगारी असो किंवा थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगेंनी मुंडेंना टार्गेट केलं। त्यावर उत्तर म्हणून जाहीर मंचावरून मुंडेंनी पलटवार केलाय। मनोज जरांगेंनीच बीडचा सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप मुंडेंनी केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय। पण दोन्ही नेत्यांमधला संघर्ष काही केल्या थांबत नव्हता। मुंडेंचं मंत्रिपद गेलं, त्यांच्या डोळ्यावर मोठी सर्जरी झाली, त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून थोडे दूर गेले। पण गेल्या 10 दिवसांमध्ये जिथं सुनेत्रा पवार, तिथं प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे दिसले। सुनेत्रा पवार पहिल्यांदा मंत्रालयात आल्या तेव्हा मुंडे त्यांच्या पायाही पडले। बरं, फक्त सुनेत्रा पवारांसोबतच नाही तर मुख्यमंत्र्यांसोबतही मुंडेंच्या गाठीभेटी वाढल्या। महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात तर त्यांच्या आणि फडणवीसांच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदार रंगली। भाषणातही त्यांनी फडणवीसांचे गोडवे गायले। आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे, इथं बाजूला भाऊ कामधेनू कशा, कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे। कामधेनू गाय म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली, तिची पूजा केली, कामधेनू तुमच्या इच्छापूर्ती करते। आता आमच्या दृष्टीनं हे गायीचं उदाहरण, गोमातेचं उदाहरण, आमच्या दृष्टीनं आता तुम्हीच कामधेनू आहात। आता इतकं सगळं घडत असताना धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार का, अशाही चर्चा सुरू झाल्यात। आणि याच मुद्द्यावर पत्रकारांनी छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगेंना गाठल्या। मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा, दिल्यावरती पक्ष संपल ना। त्यामुळे भाजप चवळ नाही करीत, भाजप काय हाताने लफडगाड्यात गुतून घे विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये जाईल ते भाजप काय मंत्रिपद देईल? खुन करण्यासाठी द्यायच्यात का? तुझे मॅटर इतके आहेत माझ्याकडे, तू धन्या मग इथून पुढे तरी महिना दिला कोण आमचे लोक उचकू नको। बरं, जरांगे पाटील इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नागपूरच्या एका महिलेचं प्रकरणही बाहेर काढलं। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याचा। अजून 22 प्रकरणं बाहेर काढेल असा इशारा देत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना शिंगावर घेतलंय। मात्र गेल्या पाडवा मेळाव्यापासून धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांवर बोलणं टाळलंय, टीकाही टाळली आहे। मात्र आता जर समोरून वार होत असतील तर मुंडे पलटवार करणार का? आणि तसं झालंच तर बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा
जरांगे विरुद्ध मुंडे असा सामना पाहायला मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.